दीपांचा हा पावन उत्सव तुमच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट घेऊन येऊ. घरातील प्रत्येक कोपरा तेजाने उजळून निघो. अंधारावर मात करणाऱ्या या दिव्यांच्या सणाच्या दिवशी तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर व्हावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दीप अमावस्येच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येत्या 12 ऑगस्टला आषाढ अमावस्या आहे, जिला दीप अमावस्या किंवा दिव्यांची अवस असे सुद्धा संबोधतात. या दिवशी कणकेचे गोड दिवे करून लहान मुलांना ओवाळले जातात. तसेच घरातील दिव्यांची सुद्धा ओवाळणी केली जाते. आषाढ महिन्यातल्या अमावस्याला दीप अमावस्या असं म्हणतात. म्हणजे आषाढ महिना संपता संपता आणि श्रावण मास सुरू होता जी अमावस्या येते तिला दीप अमावस्या असं म्हटलं जातं. या दीप अमावस्येला खूप महत्त्व आहे. म्हणजे या दिवशी घरातील तांब्या पितळेचे मातीचे दिवे समया जे असतील ना त्यांना एक दिवस आराम दिला जातो. म्हणजे ते पूजेमध्ये घेतले जात नाही, तर त्यांचीच पूजा केली जाते. आणि त्यांची पूजा करण्यासाठी असे कणकेचे गोड दिवे बनवले जातात आणि या दिव्यांनी त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना ओवाळलंही जातं. एवढंच काय तर दीप अमावस्येला घरातील जी लहान मुले आहेत ना त्यांना सुद्धा 11 किंवा 7, 21 असे दिवे बनवून या कणकेचे दिवे बनवून त्यांना सुद्धा ओवाळलं जातं. त्याचं सुद्धा खूप महत्त्व आहे. म्हणजे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही अशी पूजा केली जाते. त्यांना या कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं. आणि आता सध्या एक फॅशन म्हणून सुद्धा आलेली आहे. घरातील वयोवृद्ध असतील किंवा घरातील मोठी माणसं असतील त्यांच्या वाढदिवसा दिवशी सुद्धा असंच कणकेचे 101 किंवा 51 असे जमतील तसे दिवे बनवले जातात आणि त्यांना सुद्धा ओवाळलं जातं. म्हणूनच कणकेच्या दिव्यांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. या व्हिडिओमध्ये आपण 11 दिवे बनवणार आहोत. अशा पद्धतीचे दिवे करून तुमच्या घरातील मुलांना नक्की ओवाळा, जेणेकरून त्यांचं आयुष्य चांगलं आणि दीर्घ आयुष्य लाभेल आणि त्यांना आरोग्य सुद्धा उत्तम राहील. आता आपण पाहूया कणकेचे दिवे कसे बनवायचे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋतुजाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण कणकेचे दिवे कसे तयार करायचे हे पाहतोय. कारण याकरता इथे मी अर्धी वाटी इतका बारीक चिरलेला गूळ घेतला आहे आणि यामध्ये पाव वाटी इतके गरम पाणी घालायचे आहे. अर्धी वाटी गूळ आणि पाव वाटी गरम पाणी हे अगदी बरोबर प्रमाण आहे. बारीक चिरलेला गूळ गरम पाण्यामध्ये पटकन विरघळतो, म्हणून थोडंसं गरम पाणी किंवा कोमट पाणी घाला. म्हणजे गूळ विरघळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. आता हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. आता आपण इथे दिवे बनवण्यासाठी कणिक तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी भांडे घेतलेले आहे. गव्हाचे पीठ वापरणार आहोत. इथे आपण 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. इथे आपण 2 वाटी गव्हाची कणिक घ्यायची आहे आणि ही मी अगदी बारीक दळलेले जे आपण चपातीचे गव्हाचे कणिक आहे तीच आपण इथे घेतलेली आहे. 2 चमचे बारीक रवा यामध्ये घालायचा आहे. म्हणजे आपले दिवे छान असे खुसखुशीत तयार होतात. आता यामध्ये आपण मीठ घालणार नाही आहोत. आता हे जे गुळाचे पाणी आहे ते यामध्ये घालायचे आहे. गुळाचे पाणी कायम गाळून घ्यायचे, कारण कधी कधी गुळामध्ये काही कचरा वगैरे असाचा पाला असण्याची शक्यता असते. त्यामुळे कायम गुळ असा गाळून घ्यायचा. आपण घेतलेले हे प्रमाण अगदी बरोबर आहे. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आता यामध्ये आपण साधारण पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा तूप घालायचं आहे. आता तूप यामध्ये घातलेलं आहे. आता साधारण आपल्याला असं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. फार घट्ट भिजवायचं नाही. अगदी गरज वाटली तर 1-2 चमचे तुम्हाला पाणी घ्यावं लागेल. पाण्याचं प्रमाण तुमचं थोडं जास्त झालं असेल किंवा पीठ कमी झालं असेल तर थोडंसं 1 चमचा पीठ तुम्ही त्यामध्ये कोरडं वापरलं तरीही चालेल. पण अगदी जशी पुरीला कणिक भिजवतो त्यापेक्षा किंचित सैलसर अशी मी कणिक भिजवलेली आहे. पण जशी पोळ्यांसाठी कणिक भिजवतो त्यापेक्षा किंचित घट्टसर भिजवायचे आहे. आणि झाकण ठेवून असं हे आपण 10 मिनिटे बाजूला ठेवूया. म्हणजे रवा छान फुलेल. आता 10 मिनिटानंतर यामधील रवा छान फुलला गेलेला असेल, कारण रवा फुलण्यासाठी 15 मिनिटे वेळ पुरेसा आहे. आता हे पीठ पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे. यामध्ये आपण मस्त असं तूप घातलेलं आहे, त्यामुळे हे दिवे अगदी छान असे खमंग तयार होतात. आणि हीच पद्धत खरी तर दिवे बनवण्याची आहे. आता काय करायचं, हे जे आपण कणिक घेतलेले आहे ही एकदा चांगली मळून घ्यायचं आहे.
आपण याचे 11 दिवे तयार करणार आहोत, त्यामुळे असे छोटे छोटे समान आकाराचे छोटे छोटे समान भाग आपल्याला 11 करायचे आहेत. म्हणजे एक दिवा लहान आणि एक दिवा मोठा असं होत नाही. त्यामुळे सगळे साधारण समान आकाराचे हे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण रवा घातलेला आहे, गूळ घातलेला आहे आणि तूप आहे. त्यामुळे हे गोळे कोरडे पडू शकतात. म्हणूनच एका चाळणीमध्ये आपण केळीचे पान ठेवून हे दिवे ठेवायचे आहेत. आता हा घेतलेला गोळा चांगला असा हातावर मळून घ्यायचा आहे आणि एखाद्या ताटात किंवा असं हे पोळपाटावर दाखवते तसं ठेवायचा. अंगठ्याला अगदी किंचितसर तूप लावायचं आहे किंवा नाही लावला तरी चालेल. मध्यभागी अंगठा ठेवून सरळ त्याला काठ तयार करून घ्यायचे आहेत. साधारण वाटीसारखा आकार करायचा आहे. तुम्ही हाताच्या तळहातावर केला तरी चालेल किंवा एखादं पोळपाट घेतला तरी त्यावर दिवे केले तरीही चालतील. कारण की दिवे तयार करतो त्यावेळी त्याला बेस छान मिळतो आणि दिवा व्यवस्थित होतो. अगदी मस्त बघा, छान असा बनतो. त्या पद्धतीने आतमध्ये थोडेसे खोलगट अशी जागा करायची आणि दिव्यांना जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढे चांगले पातळ करायचे, पातळ दिवे करायचे. आणि बघा हे असं थोडंसं एका बाजूला अशी ही थोडीशी दुमडून घ्यायची आणि याला असा दिव्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा किती छान सुंदर आणि सुबक असा हा दिवा तयार झालेला आहे. याच पद्धतीने आणखीन एक दिवा करून प्रत्येक वेळी हातावर असं पीठ मळून घ्यायचं आणि हाताच्या तळहातावर मध्यभागी असा हा अंगठा ठेवून गोल फिरवत आपल्याला हा दिवा असा तयार करून घ्यायचा आहे. या दिव्याला सुद्धा असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा अगदी पातळ असे दिवे केले. फार जाड दिवे करू नका, अगदी पातळ करायचे आहे. म्हणजे ते जेव्हा आपण वाफवतो त्यावेळेस चांगले लागतात आणि व्यवस्थित शिजतात सुद्धा. बघा या पद्धतीने मी सगळेच असे हे दिवे तयार करून घेतलेले आहेत. साधारण एकाच मापाचे सगळे गोळे तयार केले असल्यामुळे सगळे दिवे बघा एकसारख्या आकाराचे तयार झालेले आहेत. आता आपण हे सगळे 10 दिवे बनवून तयार झालेले आहेत. 11वा दिवा आपण थोडासा वेगळा असा बनवूया. फुलाच्या आकारात तयार करणार आहोत. त्याकरता थोडीशी मोठी लाटी घ्यायची आणि सुरीने अशा पद्धतीचे आपण याचे भाग करून घेणार आहोत. जितके जमतील तितके असे आपण याचे भाग करून घेतलेले आहेत. आता भाग केलेले जी टोकाची जी बाजू आहे ती आपण इथे कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण ह्या बाजू कट करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे सर्व बाजूने असे कट करून घेतलेले आहे. हाताने अशा प्रकारच्या पाकळ्या करायच्या आहेत. फूल तयार करत आहोत आणि दिवा तयार करत आहोत म्हणून मी कट करून घेतले आहेत. आणि अशा पद्धतीने आपण हे 2 टोक दुमडून घेतलेले आहे आणि फुलाचा आकार आपण इथे तयार करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने 2 टोक दुमडून त्याचे 1 टोक करून अशी छान अशी आपण इथे पाकळी तयार करून घेतलेली आहे. फुलासारखा आकाराचा दिवा तयार होतो. अगदी सुंदर असा सुबक आपला हा दिवा तयार झालेला आहे. अगदी बनवायला सोपा आहे. फक्त ना आपली जी कणिक आहे ती आपल्याला घट्टसर भिजवायची आहे. जर कणिक भिजवली तर मात्र दिवे व्यवस्थित आकार धरत नाहीत. आता आपण इथे जो फुलाच्या आकाराचा दिवा केलेला होता लाटण्याने असा खोलगटपणा करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता असे आपण इथे वात लावण्यासाठी अशा प्रकारे आपण खोलगट भाग करून घेतलेला आहे. इथे आपण वात लावणार आहोत. त्यासाठी असा हा लाटण्याच्या साहाय्याने आपण खोलगट भाग तयार करून घेतलेला आहे. बघा मस्त असा हा आपला दिवा बनवून तयार झालेला आहे. अगदी सुरेख आणि सुंदर असा हा दिवा दिसतोय. तुम्हाला जर ही दिवे बनवण्याची पद्धत आवडली असेल तर पटकन व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि आपण हे दिवे वाफवून घेणार आहोत. त्याकरता इथे मी कढईमध्ये साधारण 1 इंच पाणी गरम करायला ठेवले. त्यावर ही चाळण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण केळीचे पान ठेवलेले आहे आणि त्यामध्ये आपण हे दिवे वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत. सगळे दिवे असे थोडेसे आपण मध्ये जागा शिल्लक ठेवायची, कारण वाफवल्यानंतर हे दिवे थोडेसे फुलल्यासारखे होतात. आता यावर झाकण ठेवायचे. गॅसच्या मध्यम आचेवर बरोबर 10 मिनिटे हे दिवे चांगले वाफवून घ्यायचे आहेत. बघा आधीपेक्षा दिव्यांचा आकार थोडासा मोठा झालेला आहे. दिवे छान फुललेले आहेत. आता हे आपण काढून एका ताटामध्ये घेऊया. आता तूप घालून हे सगळे दिवे मी असे तयार केलेले आहेत. आपल्याला हे दिवे औक्षण करायला वापरायचे आहेत, त्यामुळे मी तुपाचा इथे वापर केलेला आहे.
तुम्ही सुद्धा या आषाढ अमावस्येला गोड दिवे बनवणार असाल तर अशा पद्धतीने हे दिवे नक्कीच बनवून पहा. पद्धत एकदम साधी सोपी आहे आणि पटकन दिवे होतात. जास्त वेळ लागत नाही आणि छान असे खमंग खुसखुशीत छान असे आपले हे दिवे तयार होतात. तर येत्या दीप अमावस्येला या पद्धतीचे दिवे करून तुमच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अशा पद्धतीचे दिवे करून औक्षण करा आणि तुमच्या घरातील सर्व दिव्यांची स्वच्छ धुवून पुसून पूजा करून या दिव्याने औक्षण करा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपी, पूजा, सण, उत्सव आणि घरगुती टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन सुंदर उपयुक्त व्हिडिओसोबत. जय जय रघुवीर समर्थ आणि शुभ दीप अमावस्या.